काँग्रेससाठी भाजप 400 पार कसा जातो ते बघतो. उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान. पक्ष चोरला तरी मागे कशाला लागता. कोकण दौऱ्यात भाजपला सवाल. अरे टाकलं ना तुझ्या टाकायच्या आधीच नाचतो. सारख्या कारवाया भाजपला भविष्यात परवडणार नाही. राज ठाकरेंचा इशारा. ढोल वसुलीत पारदर्शकता का नाही. राज ठाकरेंचा सवाल. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर. अंजली दमानी यांच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. भुजबळांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. मनोज जरांगेंना 24 तास सुरक्षा मिळणार. सुरक्षेसाठी 2 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल असणार. राज्य सरकारचे आदेश. नमस्कार, मी अंकित पेंडसे. 7च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो. सुरुवात करूया राजकीय घडामोडींपासून. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी एक धक्कादायक विधान केलं. इंडिया आघाडी आता शिल्लकच राहिलेली नाही असं सगळ्या मीडिया नेत्यांसमोर आंबेडकरांनी सांगितलं आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. तर इंडिया आघाडीत जागांवरनं मतभेद आहेत, मात्र इंडिया आघाडी अजूनही कायम आहे असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी आंबेडकरांनी दिलं. इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. जे काही अखिलेश आणि काँग्रेस क्लास पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पाठ झालेले आहेत. काँग्रेस वेगळी चालली आहे, एसपी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे. आप आणि काँग्रेसचं दिल्लीमध्ये युती होते. पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं. काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि ममताजी इंडिया अलायन्स आहे ते बाहेर नाही पडले. जागा वाटपात काही विषय झाले असतात, पण त्या इंडिया अलायन्सच्या काय झालं काय एक मिटिंग आता ममता कानाजी बोलवतात इंडिया अलायन्स. भव्याच्या बैठकीत पहिल्यांदा सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी बैठक संपल्यानंतर लगेचच फॉर्म टाकला. आपण महाविकास आघाडीसोबत नाही आहोत, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं विधान आंबेडकरांनी केलंय. तर काँग्रेस सोबत आपली अजून चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र भव्याची इंडिया आघाडी होऊ देणार नाही असं सांगायलाही ते विसरले नाही. या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही दक्षता घ्यायचं असतं तर त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ताप जरी असला तरी फुकून फुकून प्यायचं असं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे असणारा सीट शेअरिंग जे आहे हा आमच्या नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे. फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे. राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी आहे. विदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विदर्भातल्या 10 पैकी 6 जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळू शकते. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आल्यास 1 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाईल. पूर्व विदर्भातील 6 पैकी 5 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आलंय. याशिवाय अमरावती मतदारसंघही काँग्रेसला दिला नाही असं बोललं जात आहे. विदर्भातला बहुजनाचा फॉर्म्युला कसा असेल बहुजन ग्राफिक्सच्या माध्यमातून 10 पैकी 6 जागा काँग्रेस लढणार. ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1 आणि वंचितसाठी 1 जागा ठेवली जाईल. नागपूर, चंद्रपूर